मुख्यमंत्री फडणवीस आज संभाजीनगर दौऱ्यावर वसंतराव नाईकांच्या पुतळ्याचं अनावरण आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबत राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन जागा वाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून गृहपाठ सुरू। बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरेंनी दिला होता राजीनामा सदस्यपदी आदित्य ठाकरे सुभाष देसाईंची निवड। नागपुरात रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक आगामी निवडणुका जिंकण्यासाठी दिला कानमंत्र निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी नियोजन करण्याचा सल्ला। बीडमध्ये निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का योगेश क्षीरसागरांचा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा क्षीरसागर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। परप्रांतीय व्यक्तीला मनसेकडून चोप नवी मुंबईतील खासगी कंपनीतील घटना कार्यालयातील महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप। सिंधुदुर्गात अद्याप युतीचा निर्णय नाही आम्ही उमेदवारी अर्ज भरणार युतीचा निर्णय आल्यास अर्ज मागे घेऊ केसरकरांची माहिती। सरकारने महिलांना दिलेल्या 10,000चा फायदा झाला बिहारमधील एनडीएच्या विजयावर पवारांची प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांनी अधिकृतपणे पैसे वाटणं चिंताजनक असल्याचंही नमूद। पराभव स्वीकारता यायला हवा शरद पवारांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर चुका स्वीकारून आत्मपरीक्षणही करता यावं फडणवीसांचा सल्ला। बिहार निवडणुका पारदर्शक झाल्या नाहीत हे सिद्ध करावं आमदार प्रवीण दरेकरांचं विरोधकांना आव्हान। बिहार निवडणुकीनंतर भाजपात मोठे संघटनात्मक बदल केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार सूत्रांची माहिती। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात हालचाली वाढल्या समितीचा सोमवारी अहवाल येण्याची शक्यता समिती दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासणार। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून वडेट्टीवार आक्रमक वडेट्टीवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी। वेळेत जागा वाटप झालं तर ठीक ऐन वेळेला जागा वाटप करून उपयोग नाही महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या घोळावर दानवेंची प्रतिक्रिया। बिहारमध्ये बाजी मारताच भाजपची मोठी कारवाई माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंग यांची पक्षविरोधी वक्तव्यामुळे केली हकालपट्टी। वैजापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार संतोष ठाकरे असं आरोपीचं नाव शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हॉटेल मालकाकडून कर्मचाऱ्याला नग्न करून मारहाण म्हाडा तालुक्याच्या टेंभुर्णीतील प्रसिद्ध हॉटेलमधील घटना कर्मचाऱ्यांसमोर लोखंडी पाईपनं केली अमानुष मारहाण। भायखळ्यात इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना कामगारांवर मातीचा ढिगारा आदळला 2 कामगारांचा मृत्यू 3 जखमी। नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू एका बॉक्समध्ये बॅटरीसह इलेक्ट्रिक बटन तपासणीनंतर बॉक्समध्ये फटाके असल्याचं उघड। उठाबशा काढायला लावलेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू उठाबशा काढताना विद्यार्थिनीच्या पाठीला वेदना वसईतल्या हनुमंत विद्या मंदिरातील धक्कादायक घटना। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही संभाजीनगर जिल्ह्यातील 2,82,000 शेतकरी मदतीपासून वंचित। पुढील 3 दिवस थंडीचा जोर वाढणार नाशकात हाडं गोठवणाऱ्या थंडीची शक्यता जळगाव धुळे नंदुरबारमध्ये थंडी वाढण्याची शक्यता। डोनाल्ड ट्रम्प भारताला आणखी एका धक्का देण्याच्या तयारीत नवीन विधेयकामुळे भारतीयांची आणखीनच कोंडी होण्याची शक्यता। कोलकाता टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी दुसऱ्या दिवसाअखेर पाहुण्यांच्या 7 बाद 93 जागा। युवा वैभव सूर्यवंशीचा नवा रेकॉर्ड दोहा येथील T20 सामन्यात UAE विरोधात अवघ्या 42 चेंडूत ठोकल्या 144 धावा।